नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे अतुल नगरकर आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो 15 जून 2025ला जी सेटची परीक्षा झाली त्यामधील पेपर 1, त्यामधील क्वेश्चन पेपर सेट ए, त्यातला युनिट कम्युनिकेशन जो आहे कम्युनिकेशन, तर त्या युनिटशी संबंधित 5 प्रश्नांची चर्चा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत. प्रश्न काय आहे बघा. संज्ञापन म्हणजे प्रेषकाकडून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत एखाद्या संदेशाचे झालेले प्रभावी किंवा यशस्वी संप्रेषण. अशी व्याख्या केली तर अशा संज्ञापनाच्या प्रभावीपणाचे किंवा यशस्वीतेचे प्रमाण ठरविण्यासाठी खालीलपैकी कोणता निकष अत्यंत मूलभूत ठरवतो. तर यामध्ये बघा, एखाद्या संदेशाचे झालेले प्रभावी संप्रेषण. मित्रांनो, संप्रेषण किंवा कम्युनिकेशन म्हणजे काय, तर यामध्ये 4 घटक फार महत्त्वाचे असतात. सगळ्यात पहिला महत्त्वाचा घटक असतो सेंडर, त्याच्यानंतर असतो मेसेज, त्याच्यानंतर असतो मीडियम आणि त्याच्यानंतर असतो रिसिव्हर. आणि रिसिव्हर जेव्हा फीडबॅक देतो तेव्हा ही संप्रेषणाची प्रक्रिया पूर्ण होते. आता या ठिकाणी सोपा प्रश्न आहे, प्रभावी संप्रेषण कधी होते, त्याचा निकष कोणता, असा साधा प्रश्न इथं त्यांनी विचारलेला आहे. तर या ठिकाणी पहिला ऑप्शन जो आहे तो कम्युनिकेशनसाठी किंवा संज्ञापनासाठी वापरलेल्या माध्यमातील अंगभूत व्यत्ययाचे प्रमाण, म्हणजेच नॉईज लेवल ऑफ मीडियम यूज्ड फॉर कम्युनिकेशन. आता नॉईज लेवल हे खरं तर मारक असतं, तारक नसतं कम्युनिकेशनमध्ये. त्यामुळं तो निकष तर प्रभावी संप्रेषणाचा होणार नाही. दुसरा ऑप्शन जो आहे तो संज्ञापनाच्या आशयाचा रचनाबंध, म्हणजेच काय की जेनेरिक फॉर्म ऑफ द कंटेंट ऑफ द कम्युनिकेशन. ठीक आहे, आशयाचा रचनाबंध आपण एक वेळ समजूया की ते महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर तिसरा सी ऑप्शन काय, संज्ञापनाच्या संदेशातील सुलभता. ठीक आहे, मेसेजमध्ये सुलभता पाहिजे, अतिशय योग्य आहे असं समजूया. डी ऑप्शन काय बघा, संज्ञापनामागील प्रेषकाचा हेतू आणि अभिप्रेत अर्थ. ज्यामध्ये कम्युनिकेशनमध्ये प्रेषक म्हणजे काय, हा सेंडर, या सेंडरचा हेतू काय आहे आणि त्याला अभिप्रेत असलेला अर्थ काय आहे, आणि या गोष्टींना खूपच महत्त्व जास्त आहे आणि हा निकष प्रभावी संप्रेषणाचा होतो. म्हणून अचूक उत्तर डी हे आहे आणि फायनल आन्सर कीमध्ये देखील उत्तर डी हेच दिलेले आहे. पुढचा प्रश्न आपण बघूयात. प्रश्न 17वा बघा. या ठिकाणी प्रसंग दिलेले आहेत, प्रसंग 1 आणि प्रसंग 2. एक शिक्षक 10 विद्यार्थ्यांच्या वर्गापुढे व्याख्यान देत आहेत. प्रसंग 2, एक शिक्षक 100 विद्यार्थ्यांच्या वर्गापुढे व्याख्यान देत आहे. प्रभाव पाडणारे इतर सारे घटक दोन्ही प्रसंगामध्ये सारखेच आहेत असे गृहीत धरले तर संज्ञापनाच्या दृष्टिकोनातून म्हणजेच कम्युनिकेशनच्या दृष्टिकोनातून खालीलपैकी कोणते विधान सर्वाधिक संभाव्य आहे. आता 4 विधानं दिलेली आहेत आणि त्यातला एक विधान जे आहे ते सर्वाधिक संभाव्य असणार आहे. विधान 1 आहे बघा, विद्यार्थ्यांची शिक्षकांसोबत होणारी आंतरक्रिया प्रसंग 1 पेक्षा प्रसंग 2 मध्ये जास्त असेल. आता प्रसंग 2 मध्ये विद्यार्थी संख्या 100 आहे, मग 2 मध्ये विद्यार्थ्यांची शिक्षकांसोबत आंतरक्रिया कमी आहे, म्हणजे हे विधान तर होणारच नाही. आता विद्यार्थ्यांची शिक्षकांसोबत होणारी आंतरक्रिया प्रसंग 2 पेक्षा प्रसंग 1 मध्ये जास्त असेल, म्हणजे हे बरोबर होऊ शकतं. आता
सी काय म्हणतोय, विद्यार्थ्यांची शिक्षकांसोबत होणारी आंतरक्रिया दोन्ही प्रसंगामध्ये सारखीच असेल. सारखी नसणार आहे ना. विद्यार्थी एका वर्गात 10 आहेत, एका वर्गात 100 आहेत, कशी असेल सारखी? नसणार आहे. आणि शेवटचं ऑप्शन काय बघा, विद्यार्थ्यांची शिक्षकांसोबतची आंतरक्रिया ही अप्रभावित राहते. अप्रभावित राहते म्हणजे परत प्रभावित करत नाही, म्हणजे डी होणार नाही, सी होणार नाही, ए होणार नाही. उत्तर आहे बी. अतिशय सोपा प्रश्न कम्युनिकेशन या टॉपिकमधला हा प्रश्न 17वा आहे. प्रश्न 18वा बघा. प्रश्न काय आहे, कोणत्या निकषाच्या आधारे संज्ञापनाचे स्वसंज्ञापन, दोन व्यक्तींमधील संज्ञापन, गट संज्ञापन आणि जनसंज्ञापन असे प्रकार पडतात? विच क्रायटेरियन प्रोड्युसेस इंटर ग्रुप मास कम्युनिकेशन ॲज 4 टाईप्स ऑफ कम्युनिकेशन? तर अतिशय सोपं आहे बघा. संज्ञापनाचा प्रभावीपणा, पहिला ऑप्शन काय, इफेक्टिवनेस ऑफ कम्युनिकेशन. संज्ञापनाचे माध्यम, मीडियम यूज्ड इन कम्युनिकेशन. संज्ञापनात सहभागी व्यक्ती, नंबर ऑफ पार्टिसिपंट्स इन कम्युनिकेशन. आणि संज्ञापनातील संदेशाचे स्वरूप, नेचर ऑफ मेसेज ऑफ कम्युनिकेशन. तर याच्यामध्ये बघा, स्वसंज्ञापन म्हणजे माणूस स्वतःशी बोलत असतो, बरोबर. दोन व्यक्तीमधील म्हणजे इंटरपर्सनल कम्युनिकेशन म्हणतात, म्हणजे समोरासमोर दोन व्यक्ती बसल्या त्याने एकमेकांना बोलतात, ते झालं दोन व्यक्तीमधील संज्ञापन. गट संज्ञापन म्हणजे काय, एक ग्रुप आहे, एक 10 जणांचा ग्रुप आहे, 20 जणांचा ग्रुप आहे, त्याला संबोधित तुम्ही करत आहात, म्हणजे वर्गाध्यापन जे आहे ते ग्रुप कम्युनिकेशन आपण त्याला म्हणू शकतो. आणि जनसंज्ञापन म्हणजे काय, न्यूजपेपर असेल, टेलिव्हिजन असेल, हे मास कम्युनिकेशनची उदाहरणं आहेत. मग हे कशावर आधारित असतं, प्रभावीपणावर आधारित असतं का, नाही. माध्यमावर आधारित असतं का, नाही. संदेशाच्या स्वरूपावर आधारित असतं का, नाही. हे सगळे प्रकार पडलेले आहेत. त्याच्यामध्ये महत्त्वाचा घटक आहे संज्ञापनात म्हणजेच कम्युनिकेशनमध्ये सहभागी व्यक्ती किती आहेत, नंबर ऑफ पार्टिसिपंट्स किती आहेत, त्याच्यावर हे प्रकार पडलेले आहेत. त्याच्यामुळं सी हे अचूक उत्तर आहे. 100% बरोबर उत्तर सी आहे. कोणत्या निकषाच्या आधारे संज्ञापनाचे स्वसंज्ञापन, दोन व्यक्तींमधील संज्ञापन, गट संज्ञापन आणि जनसंज्ञापन असे प्रकार पडतात? उत्तर आहे सी, संज्ञापनात सहभागी व्यक्तींची संख्या. प्रश्न 19वा बघा. प्रश्न काय आहे, भारतीय दूरचित्रवाणी इतिहासाच्या संदर्भात खालीलपैकी कोणती गोष्ट 1980च्या दशकात घडली नाही? म्हणजे ऑप्शन 4 आहेत, त्यापैकी 1, 2, 3, 4 गोष्टी, त्यापैकी 3 गोष्टी अशा आहेत की त्या 1980च्या दशकात घडल्यात, पण एक गोष्ट अशी आहे की जी 1980च्या दशकात घडलेली नाही. मग मी तुम्हाला अगोदर उत्तर सांगतो आणि पहिल्यांदा मी 3 गोष्टी सांगतो ज्या 1980च्या दशकात घडलेल्या आहेत. त्यातली पहिली गोष्ट आहे, दूरचित्रवाणी सेवा रंगीत झाली, या दशकातच झाली. भारतभर दूरचित्रवाणी जाळे वेगाने पसरले. रामायण, महाभारत सारख्या मालिकांचे प्रसारण सुरू झाले. या सर्व गोष्टी 1980च्या दशकात घडलेल्या आहेत. फक्त एक गोष्ट घडली नाही आणि ते आपलं उत्तर आहे, दूरदर्शन हे आकाशवाणीपासून ऑल इंडिया रेडिओपासून विभक्त झाले. मग तुम्ही आता प्रश्न विचाराल, कोणत्या साली ते DD ऑल इंडिया रेडिओपासून विभक्त झाले? तर ती तारीख आहे 1
एप्रिल 1976 या तारखेला दूरचित्रवाणी ही किंवा दूरदर्शन हे आकाशवाणीपासून विभक्त झाले. म्हणून आपलं उत्तर आहे ए. आता या व्हिडिओमधला हा शेवटचा प्रश्न आहे, 20वा प्रश्न अतिशय छान आहे. ऑनलाईन मीटिंगच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे? जे चूक आहे ते विधान आपल्याला ओळखायचं आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज ॲन इनकरेक्ट स्टेटमेंट? इनकरेक्ट म्हणजे विच इज नॉट करेक्ट, बरोबर, विथ रिस्पेक्ट टू ऑनलाईन मीटिंगच्या संदर्भात आहे. मग पहिलं स्टेटमेंट काय? त्यामध्ये निशब्द संज्ञापनाचे संकेत नसतात, ते स्थळाच्या मर्यादा पार करते, ते बहुमाध्यम संज्ञापन करू शकते, त्यामध्ये विविध आंतरक्रियांचा समावेश करता येऊ शकतो. आता आपण खालून वर जाऊया. इट कॅन इनकॉर्पोरेट वेरियस मीन्स ऑफ इंटरॲक्टिव्हिटी. आंतरक्रिया होतात का ऑनलाईन मीटिंगमध्ये? होतात. ते बहुमाध्यम संज्ञापन करू शकते का? हो. ऐकता येतं, बघता येतं, त्यामुळं बहुमाध्यम संज्ञापन होतं. इट कॅन बिकम मल्टीमीडिया कम्युनिकेशन. ते स्थळाच्या मर्यादा पार करते. इट डज नॉट रिकग्नाइज स्पेस बॅरियर, म्हणजे बॅरियरला काय ते जुमानत नाही. बरोबर आहेत, नाही जुमानत. तुम्ही कुठूनही कुठं जॉईन होऊ शकता. दिल्लीचा माणूस पण पुण्यातल्या मीटिंगमध्ये जॉईन होऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही. आता हे बघा, त्यामध्ये निशब्द संज्ञापनाचे संकेत नसतात. इट डज नॉट इनकॉर्पोरेट नॉन व्हर्बल क्ल्यूज. माणूस प्रत्यक्ष समोरासमोर दिसत असतो, त्यामुळं नॉन व्हर्बल क्ल्यूज पण कळतात, त्यामुळे डज नॉट होणार नाही. त्यामुळं आपलं उत्तर इथं हे आहे आणि हे चूक वाक्य आहे, बरोबर. मग ह्याचं बरोबर वाक्य काय? हे डी आहे. इट कॅन इनकॉर्पोरेट वेरियस मीन्स ऑफ इंटरॲक्टिव्हिटी. त्यामध्ये विविध आंतरक्रियाचा समावेश करता येऊ शकतो, म्हणून त्यामध्ये निशब्द संज्ञापनाचे संकेत नसतात, हे चूक वाक्य आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या आंतरक्रिया होतात ऑनलाईन मीटिंगमध्ये, त्यामुळं उत्तर आहे ए. आणि अशा प्रकारे आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा 15 जून 2025 जी झालेली आहे, त्याचा जो पेपर 1 आहे, त्यातील अतिशय महत्त्वाचं 4थं युनिट असतं कम्युनिकेशन. त्या कम्युनिकेशनवर आधारित 5 प्रश्नांची चर्चा अगदी विश्लेषणासहित केलेली आहे. व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर तुम्ही त्यास शेअर करू शकता आपल्या मित्रांना, आणि चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही सबस्क्राईब देखील करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल मनापासून आभार.